एकंदरीत आपण पाहिलं तर चिपळूण इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून प्रशांत यादवनी चांगलं काम केलं होतं, पण काल मात्र चिपळूणच्या राजकारणामध्ये खूप मोठे गडबड झालेली आपण पाहिलं तर या ठिकाणी शरद पवार गटामध्ये सहभागी झालेले प्रशांत यादव आपल्याला काय सांगाल एकंदरीत? काल शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत जयंत पाटील साहेब होते, राजेशजी टोपे साहेब यांच्या समवेत आपण काल राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश केला. गेले काही दिवस या प्रवेशाबाबतच्या चर्चा मुंबईतही झाल्या, याही ठिकाणी त्यांच्या वरिष्ठाकडून चर्चा झाली. जयंत पाटील साहेब स्वतः या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या आल्यानंतर आपल्या या प्रवेशाबाबतचं शिक्कामोर्तब झालं आणि काल स्वतः पवार साहेबांच्या उपस्थितीत आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश करण्यामागचा नेमका उद्देश काय? काँग्रेस तुम्ही वाढवली होती, काँग्रेसमध्ये चांगलं काम करत होता, मग काँग्रेसला सोडण्यामागचं नेमकं कारण काय? कसं आहे, आत्ताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये पुरोगामी विचारांची आघाडी एकत्रित राहणं आणि या सगळ्या परिस्थितीत एकत्रित लढण्याची आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकतेच्या प्रमाणे आपल्याला सुद्धा चिपळूणमधून या संपूर्ण प्रक्रियेत म्हणजे चिपळूणचे आमदार त्या ठिकाणी गेल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीच्या संदर्भात निर्णय करण्याच्या दृष्टीने पवारसाहेब आणि राष्ट्रवादीकडून ज्या हालचाली सुरू होत्या त्याच्यामध्ये त्याने आपल्या नावाचा विचार करण्यासंदर्भात आपल्याशी चर्चा केली, इतरांशी चर्चा केली आणि मग या संपूर्ण प्रक्रियेत ही सीट राष्ट्रवादी काँग्रेसला असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय करावा लागला. एकंदरीत आमदारकी मिळणार म्हणून तुम्ही शरद पवार गटामध्ये गेलात का? काँग्रेसला सोडलं, कारण काँग्रेसचं कुठं काय तर नव्हतं, इतर राष्ट्रवादी पक्षच कुठला होता, काँग्रेसचं कुठलं नव्हतं, मग तुम्ही आमदारकी मिळणार म्हणूनच गेलात का? म्हणजे आमदारकीच्या हवासापोटी गेलात का? असं नाही आहे. कसं आहे, शेवटी या सगळ्या प्रक्रियेची सगळ्या ठिकाणी चाचपणी सुरू होती. आपल्यालाही माहीत आहे, शिवसेनेत ही चाचपणी चालू होती, राष्ट्रवादीतही चालू होती, काँग्रेसमध्येही चालू होती आणि मग शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व मान्यवर आणि या आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या बाबतीत एकमेकांची चर्चा झाल्यानंतर आणि विशेष करून इथल्या राष्ट्रवादीच्या बंड्यांची शिफारस आपल्याबाबतची रमेशबाईंच्या माध्यमातून असेल, इथले जिल्हाध्यक्ष बनेसाहेब असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या नावाची चर्चा गेली. मग एखादं आपण राजकारणात काम करत असताना अशी ज्यावेळी एखादी संधी म्हणा किंवा अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्यावेळी मग आपल्याला निर्णय करावे लागतात आणि त्या माध्यमातून हा निर्णय झाला. कृषी पर्यटन महोत्सव केला त्यावेळी दिलीप वळसे पाटील त्यावेळी असे म्हणत होते की तुम्ही आता राजकारणामध्ये एंट्री करू नका, कुठेतरी थांबा, तुम्ही उद्योजक आहात, उद्योजकावर लक्ष द्या. पण त्या टायमाला आमदार शेखर निकमसह होते, कुठेतरी आमदार शेखर निकमनी कानभरणी केली अशी सुद्धा चर्चा सुरू होती, काय सांगायचं? नाही, असं काही नाही. सहज चर्चेत त्याने या संदर्भातल्या समजा तालुक्याचा आढावा घेण्याच्या संदर्भात विचारलं असेल आपल्या संदर्भात तर त्यातून संदर्भात विचारलं असेल आपल्या संदर्भात तर त्यातून कदाचित ही चर्चा झाली असेल. परंतु दिलीप वळसे पाटील साहेबांना आणण्यासाठी जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांना आणण्यासाठी जर मदत केली असेल ते शेखर सरांनी, तर सरांनीच आपलं पहिलं पत्र या संदर्भातलं स्वतः नेऊन वळसे पाटील साहेबांना मंत्रालयात नागपूर अधिवेशनात दिलं आणि तिथेच त्यांची तारीख घेतली होती आणि त्यांनी येण्याचं मान्य केलं होतं. एकंदरीत आता पाहिलं तर आपल्यासमोर आमदार शेखर निकमच उमेदवार असू शकता असं एकंदरीत दिसून येते, कारण का माहितीमधून तर पुढे नेमकं काय होईल? नाही, ही लढाई आहे. शेवटी शेखर सरांच्याने आमचे संबंध चांगले आहेत, माझे ते आजही मार्गदर्शक आहेत. परंतु शेवटी राजकीय परिस्थिती करता त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी मार्ग वेगवेगळे आहेत आणि अशातून ज्यावेळी राजकीय विचारांसाठी लढाई होते त्यावेळी मग कदाचित ती लढाई लढावी लागेल. एकंदरीत या ठिकाणी महाविकास आघाडीमधून भास्कर जाधवांचं नाव सुद्धा पुढे येते, त्यांची सुद्धा मागणी होते. असं झालं तर नेमकं काय कराल? आणि आज तरी सद्यस्थितीत आघाडीच्या ज्या काही फॉर्म्युल्याप्रमाणे काही या अगोदरच्या निवडणुकांमध्ये निर्णय झाले त्याप्रमाणे जयंत पाटील साहेबांनी सांगितले की हे जागा आम्ही राष्ट्रवादीशी आम्ही लढवणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे. परंतु शेवटी आघाडीचा निर्णय, शेवटचे आघाडीच्या त्यावेळची परिस्थिती काय असेल त्यातून वरिष्ठ जो काही निर्णय करतील तो शेवटी आपण मान्य करायला लागेल, कारण वरिष्ठांचा निर्णय मान्य करणं ही शेवटी आपली संस्कृती आहे. मग एकंदरीत आमदारकीसाठी तुम्ही आता रिंगणामध्ये आहात, म्हणजे तुमची जी जाहीर केलेली आहे? हो, निश्चित, कारण साहेबांनी ती जबाबदारी दिलेली आहे. साहेबांच्या उपस्थित जयंत पाटील साहेबांनी जेव्हा निर्णय केला त्यामुळे ही जबाबदारी आता आपल्याला
पेलायची आहे आणि त्यासाठी सामोरं जायचं आहे. कुठेतरी काँग्रेस पक्ष म्हणजे खूप राष्ट्रीय पक्ष आहे, तो सोडताना कुठेतरी दुःख असं झालं काय? कारण तुम्ही आता त्या कालच्या भाषणामध्ये असं म्हणाल की पवारसाहेब तुम्ही आमचं दैवत आहात वगैरे शब्द वापरले होतात. आणि एकंदरीत दुसरी काँग्रेस पक्ष म्हणजे शांत संयमी आणि पवारसाहेब ह्या सगळ्यांचं समीकरण कसं पाहता? नाही, तुम्हाला माहीत आहे, माझे तुम्ही मित्रच आहे. हे 2000 पासून बघताय. सुरुवातीला रमेशभाई असताना मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2015ला पक्ष आपण निवडणूक लढवली आणि त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात आपण लढल्या कारणामुळे आपल्या इथल्या लोकांचा भ्रमनिरास होऊ नये, त्यांचा विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण त्यावेळेला राष्ट्रवादीत परत गेलो नाही. आणि मग त्यावेळी आपण पवारसाहेबांना आणि राष्ट्रवादीला मानत असल्यामुळे, काँग्रेसची विचारधारा आपल्यामध्ये असल्यामुळे आपण अन्य कुठल्या पक्षात न जाता त्यावेळी आपण काँग्रेसमध्ये गेलो. आज पुन्हा ही परिस्थिती तयार झाल्यानंतर आपण राष्ट्रवादीत परत आलो. पण काँग्रेसनंही तेवढ्या 5-6 वर्षामध्ये आपल्याला तालुकाध्यक्षपद देऊन सन्मानाचं पद दिलं. आणि निश्चितपणे काँग्रेसमध्ये सुद्धा फक्त याबाबत जर मी त्यांना कल्पना दिली होती, या प्रकाराची त्यांनी जर खरोखर सगळ्यांनी जर गंभीरतेने दखल घेतली असती तर कदाचित काँग्रेसच्या बाजूनेही निर्णय झाला असता. पण तसं फारसं कुणी लक्ष दिलं नाही, याची खंत वाटली फक्त. काँग्रेस पक्ष असं काय कधी दुःख, आता आमदारकीचा विषय थोडासा पण बाजूला ठेवून असं नेमकं काय आलं की बा कुठेतरी आता तुमचेच काँग्रेसची काही लोक होती, नगरसेवक होते, ती शिंदे गटामध्ये गेले, तेव्हा तुम्ही राजीनामा दिला होता. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती पण राजीनामा दिला होता. ते पुन्हा आता त्या विषयावरती येत आहे, काय सांगाल एकंदरीत? नाही, काँग्रेसकडच्या बाबतीत काँग्रेसचं नेतृत्व कोकणाकडे दुर्लक्षच करतं आणि हेच खरं कारण आहे, दुसरं काही नाही आहे. कारण इकडे कोकणात संघटना वाढीच्या दृष्टीने, चांगल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या दृष्टीने पक्षाचं अजिबात लक्ष नाही आणि म्हणून काँग्रेस इकडे वाढत नाही. अन्यथा काँग्रेसच्या विचारांची खूप मोठा वर्ग हा कोकणात आहे. माझे तुम्ही मित्रच आहे. हे 2000 पासून बघताय. सुरुवातीला रमेशभाई असताना मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2015ला पक्ष आपण निवडणूक लढवली आणि त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात आपण लढल्या कारणामुळे आपल्या इथल्या लोकांचा भ्रमनिरास होऊ नये, त्यांचा विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण त्यावेळेला राष्ट्रवादीत परत गेलो नाही. आणि मग त्यावेळी आपण पवारसाहेबांना आणि राष्ट्रवादीला मानत असल्यामुळे, काँग्रेसची विचारधारा आपल्यामध्ये असल्यामुळे आपण अन्य कुठल्या पक्षात न जाता त्यावेळी आपण काँग्रेसमध्ये गेलो. आज पुन्हा ही परिस्थिती तयार झाल्यानंतर आपण राष्ट्रवादीत परत आलो. पण काँग्रेसनंही तेवढ्या 5-6 वर्षामध्ये आपल्याला तालुकाध्यक्षपद देऊन सन्मानाचं पद दिलं. आणि निश्चितपणे काँग्रेसमध्ये सुद्धा फक्त याबाबत जर मी त्यांना कल्पना दिली होती, या प्रकाराची त्यांनी जर खरोखर सगळ्यांनी जर गंभीरतेने दखल घेतली असती तर कदाचित काँग्रेसच्या बाजूनेही निर्णय झाला असता. पण तसं फारसं कुणी लक्ष दिलं नाही, याची खंत वाटली फक्त. काँग्रेस पक्ष असं काय कधी दुःख, आता आमदारकीचा विषय थोडासा पण बाजूला ठेवून असं नेमकं काय आलं की बा कुठेतरी आता तुमचेच काँग्रेसची काही लोक होती, नगरसेवक होते, ती शिंदे गटामध्ये गेले, तेव्हा तुम्ही राजीनामा दिला होता. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती पण राजीनामा दिला होता. ते पुन्हा आता त्या विषयावरती येत आहे, काय सांगाल एकंदरीत? नाही, काँग्रेसकडच्या बाबतीत काँग्रेसचं नेतृत्व कोकणाकडे दुर्लक्षच करतं आणि हेच खरं कारण आहे, दुसरं काही नाही आहे. कारण इकडे कोकणात संघटना वाढीच्या दृष्टीने, चांगल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या दृष्टीने पक्षाचं अजिबात लक्ष नाही आणि म्हणून काँग्रेस इकडे वाढत नाही. अन्यथा काँग्रेसच्या विचारांची खूप मोठा वर्ग हा कोकणात आहे. आता कसं पुढे एकंदरीत आता तुम्ही रिंगणामध्ये तर आहात, म्हणजे एकंदरीत जाहीर केलेली उमेदवारी आहे, काय सांगाल एकंदरीत? इथल्या तुमच्या इथे चिंतक असतील, मित्रवर्ग असतील की आता भविष्यात मतदार असतील, काय सांगाल एकंदरीत? नाही, एकच आहे की आजपर्यंत सगळ्यांनी विश्वास ठेवला, जिथे जिथं काम केलं तिथं प्रामाणिकपणे आणि सगळ्यांच्या उपयोगाचं काम केलं, कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल तेवढं करत आलो. आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ताकद मिळणार आहे, कारण इथे राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. रमेशभाईंसारखे, साहेबांसारखे आणि शहरात आणि ग्रामीण भागात खूप चांगले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आज तळागाळात काम करत आहेत. निश्चितपणे आपल्या अनुभवाचा, आपल्या पाठीमागे असणाऱ्या सहकाराचा, टेरीचा या माध्यमातून अशा कार्यकर्त्यांना आपण बळ देऊन ही संघटना अधिकाधिक वाढवणं आणि पवारसाहेबांचं जे स्वप्न आहे की जास्तीत जास्त कोकणामध्ये राष्ट्रवादी बळकट व्हावी, मजबूत व्हावी आणि तिला यश मिळावं,
त्यासाठी आपण काम करण्यासाठी आजपासून सुरुवात केली आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुमचे जवळचे मित्र आहेत, तुम्ही आता मगाशीच बोललात की शेखर सरांबरोबर काम केलं, शेखर सर समोर असतील, शेखर सर समोर आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करणार? आणि आता ते समोर आहेत असं समजूनच निर्णय झाला आहे. विरोधक हां, त्यामुळे ते समोर आहेत असं समजूनच पक्षानं निर्णय केलेला आहे. त्यामुळे मित्रत्व, कौटुंबिक संबंध राजकारणामध्ये बघा, राजकारण मित्र हां, राजकारणामध्ये विचारांची लढाई आहे, कार्यकर्त्याची लढाई आहे, त्याच्यावर लढलं त्यांचा पाहिजे. काय फोन वगैरे त्या दृष्टीने तुम्ही प्रवेश केल्यानंतर काय ते फोन त्यांना अगोदरपासून ही कल्पना आहे. कारण जरी दुसरीकडे असले तरी त्यांचे संबंध हे सगळ्या लोकांशी आहेत. त्यामुळे त्यांचं बोलणं होतं, त्यांना कल्पना आलेली होती आणि त्यांना माहिती होतं. अगोदरपासून चर्चा सुरू होती, पण जयंत पाटील तुमची जी बंद दारात चर्चा झाली त्यानंतरच हा निर्णय झाला काय कधी? नाही, आता ते मी कसं सांगू शकत नाही, कारण त्यांच्या प्रक्रियेमध्ये ते सगळेजण येत होते, आपली गाठभेट घेत होते, अनेक ठिकाणाहून माहिती कलेक्ट करत होते. मग त्यामुळे निर्णय हा परवा मला ज्यावेळी पक्षाने कळवलं आणि आपण निघून या म्हणून सांगितलं त्याच वेळी कळलं. कधी आपण पाहिलं त्या ठिकाणी प्रशांत यादव यांनी शरद पवार गटामध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आणि आता आमदारकीच्या लढाई सुद्धा ते लढणार. कॅमेरामॅन सायशक सर, निसाशिक लोकशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.